मुळात शेतकरी ऊस उत्पादक संघर्ष समिती या मराठवाड्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पक्ष संघटना जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही पिकवत असलेल्या ऊसाला उत्पादन खर्चावर आधारित आणि ज्या पद्धतीनं एकूण ऊसाच्या उत्पन्नामधून बाय प्रोडक्ट ज्या पद्धतीने निर्माण होत आहेत या पार्श्वभूमीवरती ऊसाचं आंदोलन केलं। या आंदोलनामधून 2800 पासून 3100 पर्यंतची पहिली उचल जी जाहीर केलेली आहे या उचलीप्रमाणे ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आतमध्ये त्या शेतकऱ्याचं पेमेंट होणं अपेक्षित असताना ऊस गेल्यानंतर सुद्धा मागच्या 3-3 महिन्यापासून काही कारखान्यांनी ऊसाची बिलं थकीत केलेली आहेत। पहिली मागणी आमची ही आहे की हे जे बिलं थकीत केलेली आहेत ती संपूर्ण व्याजासह कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करावी। त्याचबरोबर जी कारखाने ही करत नाही आहेत आरआरसी प्रमाणे त्यांच्यावरती कार्यवाही प्रस्तावित करावी। शुगर ऍक्ट प्रमाणे तुम्हाला दिलेल्या अधिकाराप्रमाणे साखर सहसंचालक आणि साखर आयुक्तांना या कारखानदारांवरती गुन्हे दाखल करावी। हे कारखान्याच्या लायसन्स गाळप परवाने घेताना ज्या ज्या अटी आणि शर्ती तुम्ही मान्य केलेल्या आहेत की आम्ही कुठल्याही साखरेच्या विक्रीवरती किंवा बाय प्रोडक्टच्या विक्रीवरती अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी घातलेल्या ऊसाचे बिल आम्ही 14 दिवसामध्ये अदा करू, या अटी आणि शर्तीप्रमाणे ताबडतोब कारवाई करावी अशा मुख्य मागणीला घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। जवळपास 750 कोटी रुपयापर्यंतची थकबाकी या विभागातल्या शेतकऱ्यांची देणं बाकी राहिलेली आहे। ही अत्यंत गंभीर आणि शेतकऱ्यांच्या एकूण आर्थिक जीवनावरती दुष्परिणाम करणारी, आधीच मराठवाड्यातले शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतायत, त्यांना आत्महत्येच्या खाईत लोटण्यासाठीच हे मदत करणारं काम साखर सहसंचालक, साखर आयुक्त आणि कारखानदार करतायत की काय, अशा प्रकारचा आरोप घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। जर या कारखानदारांनी आणि साखर सहसंचालकांनी जर योग्य भूमिका तात्काळ घेतली नाही तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्ष समिती, संपूर्ण शेतकऱ्यांच्या संघटना, वेगवेगळे लोक एकत्र येऊन सनदशीर मार्गाने हा सगळा प्रयत्न ऊस उत्पादक शेतकरी करतील। या उपरही जर अशा प्रकारचा ताबडतोब कार्यवाही झाली नाही तर शेतकरी आणि शेतकऱ्यांचा पोरगा कायदा हातात घेऊन कारखान्यावरती आणि सहसंचालक आणि आयुक्तावरती चालून गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्याला देत आहोत।